अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शिरोळ तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान. शिर्टी गावाला गारपिटीचा मोठा फटका. गुरुवार दिनांक 23 एप्रिल रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास शिरोळ तालुक्यातील शिरोळ परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच घरे व जनावरांच्या गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून घरावरील पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. ऊस, पेरू, उडीद, केळी, भाजीपाला यांच्यासह अन्य पिके भुईसपाट झाले आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी शुक्रवारी ग्रामपंचायत शिर्टी यांच्या वतीनं तहसीलदार कार्यालय, कृषी विभागाला निवेदन देण्यात आले. दरम्यान निवेदन स्वीकारण्यासाठी तहसीलदार कार्यालयात तहसीलदार, नायब तहसीलदार उपस्थित नसल्याने प्रभारी तहसीलदार क्रांती पाटील, प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना मोबाईलद्वारे संपर्क साधून शेतकऱ्यांनी आपल्या भावना कळवल्या. यावेळी तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत जांगळे यांना शेतकऱ्यांनी विनंती केल्यानंतर त्यांनी तात्काळ शिर्टी येथे प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. यावेळी माजी सरपंच राहुल सूर्यवंशी, प्रगतशील शेतकरी सतीश चौगुले, अभिनंदन पाटील, राजकुमार शिरगावे, डॉक्टर अरुण चौगुले, नामदेव माळी, बाहुबली पाटील यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते. दरम्यान आज शनिवारी पिकांचे पंचनामे करण्यासाठी महसूल अथवा कृषी विभागाचे कोणतेही अधिकारी कर्मचारी फिरकले नसल्याने प्रशासनाविरोधात शेतकऱ्यांच्यातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. KK न्यूजसाठी शिरोळ प्रतिनिधी कुणाल कांबळे.